छत्रपती संभाजीनगर शहरामधील प्रसिद्ध असे किराडपुरा भागामधील प्रभू श्रीरामांच्या मंदिरात आज सकाळपासूनच भक्तांनी मोठी गर्दी केली होती। यावेळेला या भागातील अनेक मंत्री, आमदार आणि खासदार यांनीही प्रभू श्रीरामांच्या मंदिरात नतमस्तक होऊन दर्शन घेतलं। मागच्या वर्षी याच ठिकाणी रामनवमीच्या दिवशी मोठी दंगल झाली होती, त्यामुळे यावर्षी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवलाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। आपण जर पाहत आहोत तर हे जे आहे ते प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे। हे जे किराडपुरा येथील मंदिर आहे ते हे प्राचीन काळी आणि प्रसिद्ध असं हे राम मंदिर आहे की ह्या राम मंदिरामध्ये पाहायला गेलं तर सकाळच्या 7 वाजेपासूनच भक्तांची मात्रा आता इथं आपल्याला रेलचल दिसताना आपल्याला दिसत आहे। एकूण जर पाहायला गेलं तर मागच्या वर्षी देखील या ठिकाणी जे आहे तर राम मंदिराच्या या ठिकाणी मात्र मागच्या वर्षी काही अनुचित प्रकार घडला होता। यावर्षी मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मात्र पोलिसांचा बंदोबस्त मात्र आता मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। आणि जर पाहायला गेलं तर आज सकाळपासूनच नेते मंडळी जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर झाले आणि इथली जे 12 वाजता इथं महाआरती होती ती महाआरती इथं झालेली आहे। परंतु निवडणुकीच्या काळामध्ये मात्र हे रामनवमी आल्यामुळं मात्र नेते जे आहेत आपापल्या परीने येऊन इथं राम मंदिरामध्ये येऊन रामाचं दर्शन घेऊन गेलेले आहेत। मात्र आपण जर पाहायला गेलं की इथं तर भक्तासाठी इथं सभा मंडप टाकण्यात आलेले आहे आणि त्याचप्रमाणे इथं जर पाहायला गेलं तर आपण तर त्यांच्यासाठी साबुदाण्याची व्यवस्था केलेली आहे, नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे। कोणत्याही रामभक्त हा इथून उपस्थित जाऊ नये अशी देखील इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। जर आपण जर पाहायला गेलं तर खऱ्या अर्थाने तर हे राम मंदिर आहे तर हे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असं हे राम मंदिर हे छत्रपती संभाजीनगरचं आहे। आणि इथं जर भक्तांनी जर पाहिलं तर आता मोठ्या संख्येने इथं भक्त मोठ्याने येत आहेत आणि त्यानंतर मात्र संध्याकाळी जे पाहायला गेलं तर 5 वाजता मात्र इथून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 4 ठिकाणी मोठमोठ्या शोभायात्रा देखील काढण्यात येणार आहेत। मी संजय, न्यूज अनकट, छत्रपती संभाजीनगर।